आजच्या व्हिडिओमधून आपण अशा कुठल्या 5 आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत की ज्यातून तुम्ही तुमचं आयुष्य हे स्ट्रेस फ्री जगू शकता किंवा स्ट्रेस रिलेटेड जर काही डिसऑर्डर्स तुम्हाला असतील तर त्या तुम्ही ट्रीटही करू शकता। मागच्या 50 ते 60 वर्षांमध्ये मेंटल हेल्थ इश्यूज आणि न्यूरोलॉजिकल इश्यूज हे आपण खूप वाढताना बघितले आणि त्यामुळेच सध्याची जी मॉडर्न मेडिसिनचा जो प्रभाव आहे तो अशा प्रकारच्या डिसऑर्डर्स ट्रीट करताना नक्कीच जास्त होता आणि आता सुद्धा तो आहे। पण जेव्हा डॉक्टर्सच्या लक्षात आलं की यातल्या बऱ्याचशा मेंटल डिसऑर्डर्सना आपण परमनंट सोल्युशन देऊ शकत नाही आहोत, तर आपण फक्त सिम्पटम्स ट्रीट करतोय किंवा आजाराच्या मुळापर्यंत आपण जाऊ शकत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं। काही आजारांना टेम्पररी रिलीफ देऊ शकतोय आपण किंवा काही औषधांचे लोकांवर बरेचसे साइड इफेक्ट्सही होत आहेत, तर काही औषधांचा अजिबातही उपयोग न होताना सुद्धा त्यांना आढळून आलेला आहे। तेव्हा अल्टरनेटिव्ह सायन्स मध्ये यावर मुळापर्यंत पोहोचणारी अशी चिकित्सा पद्धती निघू शकते का यावर चर्चा सुरू झाल्या, रिसर्च सुरू झाले आणि त्याच वेळेला त्यांच्या लक्षात आलं की आयुर्वेद हे जे जुनं शास्त्र आहे ते माणसाकडे त्याच्या आरोग्याकडे म्हणजे त्याच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतं। मॉडर्न मेडिसिन्स जे आहेत ते त्या मानाने माणसाच्या स्थूल शरीरावर म्हणजे जी आपली क्रूड बॉडी असते की त्यावर काम करतं किंवा इमर्जन्सीमध्ये ते जास्त उपयोगी पडणारं शास्त्र आहे। पण आयुर्वेदामध्ये मात्र सूक्ष्म शरीराचा आपली जी सटल बॉडी असते त्याचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळेच मानसिक समस्यांवर आयुर्वेद जास्त चांगलं सोल्युशन देऊ शकतं। तेव्हा आजच्या व्हिडिओमधून आपण अशा कुठल्या 5 आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत की ज्यातून तुम्ही तुमचं आयुष्य हे स्ट्रेस फ्री जगू शकता किंवा स्ट्रेस रिलेटेड जर काही डिसऑर्डर्स तुम्हाला असतील तर त्या तुम्ही ट्रीटही करू शकता, ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज तुमच्याशी आयुर्वेदाचा अवलंब करून तुम्ही कंप्लीट स्ट्रेस फ्री आयुष्य कसं जगू शकता याबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आयुर्वेदानुसार आपलं शरीर जे आहे ना तर ते 3 गुणांनी बनलेलं असतं। मग हे 3 गुण कुठले तर सत्व, रज आणि तम। जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये सत्व गुण हा प्रीडॉमिनंट असतो तेव्हा त्या व्यक्तीची मेंटल हेल्थ ही अतिशय चांगली असते असं आयुर्वेद सांगतो। स्ट्रेस किंवा अँझायटी मध्ये प्रामुख्याने रज आणि तमोगुण काम करत असतात। आयुर्वेदानुसार तुम्हाला स्ट्रेस केव्हा येतो किंवा तुम्ही तणावग्रस्त केव्हा होता तर जेव्हा तुमचं स्वतः बरोबरचं नातं आहे ते जेव्हा ढासळायला लागतं, खिळखिळ व्हायला लागतं, जेव्हा स्वतः बरोबरच स्वतःला डिस्कनेक्टेड वाटायला लागतं तेव्हा त्या व्यक्तीला स्ट्रेस येतो किंवा तेव्हा ती व्यक्ती तणावग्रस्त असते। स्ट्रेस आणि अँझायटीची त्यावेळेला अशी व्यक्ती शिकार होते। हे जे डिस्कनेक्शन असतं तर ते नक्की मग कशाबरोबर असतं तर आपला संबंध हा कशाबरोबर नक्की बिघडलेला असतो तर तुमची इंद्रिय म्हणजे तुमचे कान, नाक, डोळे म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याचा तुमच्या मनाशी आणि आत्म्याशी असलेला संबंध हा जरा डिरेल झालेला असतो। आयुर्वेदानुसार प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते असं सांगितलेलं आहे। आयुर्वेदात या तिघांच्याही प्रसन्न अवस्थेला त्यांच्यामधील बॅलन्सला खूप महत्व दिलं गेलेलं आहे आणि जेव्हा शरीर, मन आणि आत्मा यांच्यातला संबंध बिघडायला लागतो, इम्बॅलन्स यायला लागतो तेव्हा हा अगदी जर कमी काळापुरता कधी कधी असू शकतो, पण कधी कधी मात्र हा इम्बॅलन्स हा खूप काळ टिकून राहतो। अशा वेळी तिथे जो स्ट्रेस निर्माण होतो
तो स्ट्रेस किंवा तो तणाव हा हळूहळू स्लो पॉइझनिंग इफेक्ट आणायला सुरुवात करतो आणि मग परिणाम स्वरूप आपल्याला श्वास घेताना अनइझी वाटणं किंवा पॅनिक अटॅक्स येणं, अतिशय रडायला येणं किंवा खूप राग येणं, झोप न येणं, भूक न लागणं यांसारखी लक्षणं दिसायला लागतात. आता आपण बघणार आहोत की आयुर्वेदाने अशा स्ट्रेसमुळे निर्माण होणाऱ्या स्लो पॉइझनिंगला कसं ट्रीट करायचं असतं ते. इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट जी समजून घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुमच्या आतील जगाचा बाहेरच्या जगाशी असणारा जो संबंध आहे तो तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांमार्फत येतो. म्हणजे तुम्ही काय ऐकताय, काय बघताय, काय चवीचं अन्न ग्रहण करताय, कशा प्रकारचे स्पर्श तुम्हाला होतात, हे जे सगळे सेन्सेस आहेत ते ठरवतात तुम्ही तणावयुक्त असणार आहात की आनंदात असणार आहात, ते समाधानात शांततेत असणार आहात की दुःखात असणार आहात ते. तेव्हा या पंचज्ञानेंद्रियांकडून आपण कुठल्या गोष्टी आपल्या आतल्या जगात येऊ देतो त्याबाबत आपण अतिशय सजग असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण सात्विक अन्नाला अतिशय महत्व देतो, परंतु ज्ञानेंद्रियांकडूनही सात्विक गोष्टी शरीरात येतील याबद्दल आपण तेवढे अलर्ट नसतो, पण ते अलर्ट असण्याची गरज आहे. पंचज्ञानेंद्रियांकडून जाणारी सात्विकता ही मनालाही सात्विक ठेवते आणि तुमची मेंटल हेल्थ आहे ती नीट राहायला मदत होते. आज स्ट्रेसशी डील करत असताना दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे श्वासोच्छ्वास. स्ट्रेसमध्ये आपण एक शॅलो ब्रीदिंग फक्त करत असतो. याचा अर्थ आपण आपल्या लंग्सचे फक्त जे वरचे लोब आहेत ना तर त्यातूनच फक्त आपण श्वसन करत असतो. अशा वेळी मेंदू कमी ऑक्सिजन आहे असं सेन्स करतो आणि आणीबाणीची परिस्थिती समजून अजून गोंधळ निर्माण करतो. जेव्हा आपण खोल श्वास घेतो म्हणजे जेव्हा आपण ॲब्डॉमिनल ब्रीदिंग करतो तेव्हा मेंदूपर्यंत ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित पोचल्यामुळे मेंदूचा हा गोंधळ कमी होतो आणि मग स्ट्रेस लेव्हल्सही कमी यायला मदत होतात. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यंग किंवा सेल्फ मसाज. अभ्यंग हे आपण स्वतःला केलेलं असलं, तो सेल्फ मसाज असेल तर आपल्या प्रत्येक सेलशी प्रत्येक टिश्यूशी एक वेगळा कनेक्ट व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळं स्ट्रेसमध्ये ज्या काही नर्व एंडिंग्स इरिटेट झालेले असतात, जो ब्रेन इरिटेट झालेला असतो तो शांत व्हायला सुरुवात होते. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशी बरोबरचा तुमचा कनेक्ट हा वाढायला लागतो आणि मग त्या पेशीमध्ये एक अवेअरनेस यायला सुरुवात होते, एक कॉन्शियसनेस यायला सुरुवात होते आणि त्यातून आपला कॉन्फिडन्स हा बूस्ट व्हायला मदत होते आणि त्यातून मग आपल्या स्ट्रेस लेव्हल्स या कमी होतात. आता आयुर्वेदाने सांगितलेली चौथी महत्वाची ट्रीटमेंट म्हणजे नस्य चिकित्सा. नस्य म्हणजे औषधीयुक्त तेलाचे किंवा तुपाचे थेंब आहेत ते नाकात सोडणं. आयुर्वेदामध्ये नासा ही शिरसोद्वारम असं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजेच मेंदूपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग हा नाकातून आहे असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा नाकातून सोडल्या जाणाऱ्या औषधी तेल किंवा तूप यांचं कार्य मेंदूवर निश्चित होतोच. त्यामुळं ब्राह्मी, जटामांसी, तुळस, शंखपुष्पी, वेखंड, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींपासून तयार केलेलं तेल जे आहे ते स्ट्रेसमध्ये नस्यासाठी वापरलं जातं. तसंच नस्याचा अजून एक फायदा म्हणजे नाकातलं जे कंजेशन असतं किंवा कधी कधी आपल्याला जे नाक चोंदल्यासारखं वाटत असतं तर ते कमी होतं आणि त्याच्यामुळं आपला जो नेझल पाथवे आहे तो सुधारतो आणि त्यामुळं अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही ब्रीदिंग करू शकता. आता पाचवी महत्वाची ट्रीटमेंट म्हणजे शिरोधारा.
या ट्रीटमेंटमुळे स्ट्रेस लेवल्स या खूप प्रमाणात कमी होतात। हे रिसर्च मधून सप्रमाण सिद्ध झालेलं आहे। आणि याच चॅनलवर आपण डिप्रेशन मध्ये शिरोधारा हा एक पूर्ण व्हिडिओच तयार केलेला आहे, तर या संदर्भामध्ये आपण तो व्हिडिओ नक्की बघावा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती मिळेल। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ती आता माझ्या डोक्यावरही ती लिंक तुम्हाला दिसेल। आणि 6वी गोष्ट म्हणजे आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचं पालन केलं तर स्ट्रेस आणि अँझायटी लेवल या राहणारच नाहीत, कारण त्यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा प्लॅन करावा व निरोगी राहावं हे शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे। आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जर दिनचर्या पाळली तर तुमचं शरीर आणि मन हे इतकं सक्षम होत जातं की तुम्ही कुठल्याही तणावयुक्त परिस्थितीचा सामना अतिशय सक्षमपणे स्ट्रेस फ्री राहून करू शकता आणि तुमचं आयुष्य हे अतिशय समाधानाने जगू शकता। तेव्हा स्ट्रेस फ्री जगण्यासाठीचा आयुर्वेदाचा हा खजिना तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा। Thank you.